नमस्कार. दौंड तालुक्यातील पाटस या गावात मी आता पाटस गावचा शेतकरी आहे आणि मी इथं उभा आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल अतिशय मोठा पोलिसांचा फौजफाटा आहे. जणू काही तिथे इथे कुठे बॉम्बस्फोट झाला आहे किंवा गोळीबार झाला आहे अशी अवस्था झाली आहे. आणि हा विषय फक्त एवढाच आहे, एका कंपनीने एका कंपनी वेस्ट पीक रिअल्टर्स या कंपनीने तहसीलदाराकडे मागणी केली की येथील शेतकरी बाबा आम्हाला कंपाऊंड घालून देत नाही. त्या संबंधित तहसीलदारांनी चुकीचे, अतिशय चुकीचे असे आदेश दिले. म्हणजे ते आदेश मी आता 2 दिवसांनी उपोषणाला बसणार आहे आणि ते सगळ्या समोर आणणार आहे मी. की तालुक्यात चालतंय काय? तालुक्यात शेतीला पाणी नाही, लोकांना लाईट नाही, परंतु शेतकऱ्यांना धारेवर धरून आणि या कंपन्यांना गबरगट्ट लोकांना कोण मदत करते नक्की? तहसीलदार कसे शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय देतात आणि आम्हाला अक्षरशः आमच्या मुलाबाळांची अवस्था इतकी बेकार आहे. आमचा इथून पाण्याचा पाट आहे, म्हणजे खडकवासला पाटबंधारे विभागाचा आमचा पाट आहे. हा पाठ सुद्धा बंद करण्यात आला आहे. तसंच आमचा शिवरस्ता आहे. शिवरस्त्याचे पेपर आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना देत होतो. त्यांनी आमचे पेपर सुद्धा घेतले नाहीत. त्यांनी आमचे कुठल्याही म्हणणं ऐकून घेतले नाही आणि तहसीलदार साहेबांचा आदेश आहे आणि तुम्ही स्टे आणा. आता आम्ही सामान्य शेतकरी, आम्ही काय स्टे आणणार? आम्ही त्यांना समजून सांगत होतो, आमचं शिवरस्ता आणि पाट सोडा आणि तुम्ही कंपाऊंड करा. पण हे न ऐकता तुम्ही पाठीमागे बघता किती मोठा फौजफाटा आहे. त्यांनी आमच्या दमदाटी केली किंवा प्रेशर आणलं. आमच्या लोकांना सांगितलं की तुम्हाला आम्ही आत टाकू. मला तर म्हणले की "अभय पाटील तुम्हाला तर आम्ही आतच टाकणार." ठीक आहे म्हणलं टाका. पण मी आता इथे तुम्हाला एक बाईट देऊन तालुक्याला सांगू इच्छितो आणि माझ्या गावाला सांगू इच्छितो, की तुम्ही एक लक्षात घ्या. जी माझ्यावाली ही सत्ता देणार आहे आणि हा तहसीलदारकडे जाऊन आणि जिल्हाधिकारी पुणे येथे आम्ही आमरण उपोषण करणार आहे. तुम्ही आता म्हणला की ह्यात मोठा तहसीलदार आहे की ह्यात काय कुठे ह्या कंपनीला काही राजकीय पाठिंबा आहे का? 100% पाठिंबा आहे. कारण आमच्या शेतकऱ्याची बाजूच ऐकली जात नाही. त्या संदर्भात तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार राहुल कुल यांच्याकडे तुम्ही काही ह्या संदर्भात दाद मागितली आहे का? नाही, आम्ही वेळोवेळी पेपरला हे दिलेली आहे, काय बाईट दिलेली, वेळोवेळी पेपरला बाईट दिलेली आहे आणि त्यामुळे प्रतिनिधी म्हणल्यावर गावात काय चाललंय, कुठल्या गावात काय चाललंय, हे प्रतिनिधीला नक्की माहिती असतं आणि एवढा मोठा विषय होत असेल. याच्या अगोदर हा विषय झालता. हा विषय 100% ह्या लोकांना माहिती, म्हणजे लोकप्रतिनिधीला माहिती आहे आणि त्यांनी ते समजून घ्यावं. त्यांनी असं समजून नाही की जाऊ दे मुलं एका शेतकऱ्याला होते काय फरक पडतो. ह्याचा मेसेज ह्यांना भविष्यात कळेल. ह्या लोकांना चुकीचे जे कामं करतात प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, आज सत्ता आहे, सत्ता काय कायमची टिकत नाही. त्यामुळे लोकांवर जो अन्याय झाला असतो ते त्यांना थोड्या दिवसात दिसून येईल. पाटस आणि कानगाव भागामध्ये आमची शेती आहे, वडिलोपार्जित शेती आहे, ती आम्ही पिकवतोय आणि ह्या कंपनीने इथे येऊन आमचा जो पाटबंधारा आहे पाण्याचा आणि शिवेचा जो रस्ता आहे तो अडवलेला आहे. आमची फक्त एवढीच विनंती आहे की ती त्यांनी आम्हाला मोकळी करून द्यावी.